कोणी नाहीये, पण आज ही माऊली आली ना, हिला आपल्या पेचामध्ये टाकावं म्हणले देव. काहीतरी या कुटुंबावर उपकार करावे. सांगितलं, माऊली तुम्हाला काही पाहिजे का सांगा. कोण म्हणतंय? जगाचा बाप अखिल कोटी ब्रह्मांड नायक कणकाई मातेला म्हणतो, काही पाहिजे का सांगा. ही माता पण बोल्लोबारायाची पत्नी माझ्या तुकोबारायांची आई होती, त्याच्या देवापेक्षा चतुर होती. पांडुरंगा आम्हाला काहीच कमी नाही हो, कशाचीच कमतरता नाहीये. पण ऐका, कशाचीच कमतरता नाही, फक्त एका गोष्टीची चिंता वाटते. तुझ्या वारीची पताका आमच्या घरी आहे. आजपर्यंत ती पताका माझ्या मालकानं तुझ्या दरबारापर्यंत आणली, तिला चंद्रभागेचं स्नान घडवलं, पण इथून पुढे ती पताका कुणाच्या खांद्यावर द्यायची मला तुझी चिंता वाटते. देवानं ओळखून घेतलं महाराज आणि सांगितलं, आता काळजी करू नका. बाहेर आल्या. बोल्लोबा महाराज लालबुंद डोळे करून होते. ह्यांनी सगळा प्रकार कळला. देवाकडे तू काहीतरी मागितलीस? म्हणले, खरं नाही हो मागायला, तुमची शपथ घेऊन सांगते मी काहीच मागितले नाही. मागितलीच देवाकडे काहीतरी? अहो नाही मागायला, काय बोललीस देवाला इतका वेळ तू? हा, माऊलीनं सगळा झालेला प्रकार सांगितला. राग आला बोल्लोबारायला. ताड 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 विठुरायाच्या मूर्ती समोर आले. देवा, अरे माझ्या समोर काही चाललं नाही. माझ्या भोळ्या बायकोला तू फसवलंस आणि तिला मागायला प्रवृत्त केलंस. अहो नाही बोल्लोबा महाराज, मी तुमच्या बायकोला मागायला नाही लावलं, मला काहीतरी तुम्हाला द्यायचं होतं म्हणून मी दिलो. बरं बोललास ना, ठीक आहे, मुलगा देणार आहेस ना, दे, पण कसा? हा, त्याचा झेंडा ऐसा पुत्र देई, त्याचा पुत्र देई ऐसा दुर्गा जाता तुझे झेंडा, तुझे झेंडा जाता तुझे झेंडा, पुत्र देई ऐसा दुर्गा जाता तुझे देवा मुलगा द्यायचा ना, असा मुलगा जन्माला दे, त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा लागला पाहिजे. आणि माझे जगद्गुरु तुकोबाराया जन्माला आले. वडिलांनी आतापर्यंत देवाकडे काही मागितलं नाही हे तुकोबाराया जाणून होते. आणि तुकोबारायांनी उभ्या 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये देवाकडे एक कवडी सुद्धा कुठलीच अपेक्षा केली नाही महाराज. कुठल्याच साधू संतांनी देवाकडे मागितलं नाही. प्रत्येक संताचे उपकार देवावरच आहेत महाराज. ध्रुव बाळाचं चरित्र बघा, फक्त प्रल्हादाचं चरित्र बघा, किती किती प्रल्हादाला देव सतवतो महाराज. प्रल्हादाला ते हिरण्यकशिपूचा वध झाला आणि हिरण्यकशिपूचा वध झाल्याच्या नंतर प्रल्हादाचं आणि देवाचं गोड भाषण आहे. हिरण्यकशिपू मेल्याच्या नंतर भगवान नरसिंह प्रल्हादाला जवळ घेतात, आपल्या मांडीवर बसवतात. एकदम अकराळ विकराळ ते भयानक रूप, सगळं शरीर हत्तीचं आणि टोकं नरसिंह आणि शरीर हत्तीचं. उग मान हलू नका गडे, तुम्ही लक्ष द्या बरं का. उग महाराज सांगतो असे नाही, अजिबात माना. शरीर मानवाचं आणि मस्तक सिंहाचं. सगळेजण भेट होते त्या रूपाजवळ जायला. शेवटी सगळे देवी देवता प्रल्हादाजवळ गेले आणि प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा, अरे भगवान परमात्म्याने असं रूप आतापर्यंत कधी धारण केलं नाही. रूप घेतलं कुणासाठी? तुझ्या करता घेतले. एकदम लहान आहेत प्रल्हाद, जा त्या रूपाला शांत कर. भक्त प्रल्हाद जवळ गेले, भगवंताच्या चरणावर हात ठेवला आणि हात ठेवल्याबरोबर देवानी पाहिलं, देवाचा क्रोध शांत झाला. प्रल्हादाला जवळ घेतलं, मांडीवर बसवलं. माझं मी का तुम्हाला दृष्टांत सांगतोय, कारण साधू महात्मे संत भक्त देवाकडे कधी मागत नाहीत. का मागत नाहीत? तर त्यांच्या वडिलांची रीत मागण्याची नाही. माझा मुद्दा इथं आहे, लक्ष देऊ नये का. प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला आणि प्रल्हादाचं आणि देवाचं गोड संभाषण चालू झालं. प्रल्हादा, अरे सगळे माझ्या रूपाला भीतात प्रल्हादा, पण तुला माझी भीती वाटत नाही? प्रल्हाद किती छान उत्तर देतो. देवा काय आहे म्हणे, सिंह वाघीण असते ना, अख्खा जंगल त्या वाघिणीला भेटतो, पण त्या वाघिणीची पिल्लं त्या वाघिणीला भेट नाही. तिचं दूध पितात, तिच्या अंगावर, तिच्या मांडीवर, खांद्यावर खेळतात. तसं आहे म्हणे देवा, तुम्ही माझी आई आहात,
माता आहात, पिता आहात देवा, तुमची मला भीती कशी वाटणार सांगा ना. बरं प्रल्हादा, ह्या हिरण्यकशिपूने तुला खूप त्रास दिला, त्याचा मी मारलो, सांग तुला काही पाहिजे का सांग प्रल्हादा. ऐका, एकदम लहान आहेत भक्त प्रल्हाद, आणि देव चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खणी. आज प्रल्हादाला देव मागण्यास प्रवृत्त करतो, परीक्षा घेतो भक्त प्रल्हादाची. प्रल्हादजी सांगतात, देवा मला काहीही नको. बघ तरी म्हणले मागून, देणारा कोण आहे? जगाचा बाप मी आहे, मालक आहे, अखिल कोटी ब्रह्मांड नायक, मला काहीही नको. पण देव म्हणतो, प्रल्हादा मी तुझी आई आहे ना, आई मानतोस ना मला, तू माझा मूल बाळ आहेस ना. हो, मग आईची इच्छा आहे की माझ्या बाळाला काहीतरी द्यावं. भक्त प्रल्हाद म्हणतो, देवा मला काही नको, मला जर द्यायचं असेल तर अखंड तुझ्या चरणाची सेवा घडावी. चरण सेवा खंडित, अच्छा अभंगाचं पहिल्या चरणामध्ये, तुझ्या चरणाची सेवा घडावी. नाही प्रल्हादा, दुसरं काहीतरी माग, माझी इच्छा आहे तुला काहीतरी द्यायची. भक्त प्रल्हाद म्हणतो, देवा मला तुला काही द्यायची इच्छा आहे ना. हो, मग मला जर द्यायचं असेल तेव्हा एकच दे. इथून पुढे ज्या वेळेस तू माझ्या पुढे असतील ना, त्या वेळेस तुझ्याकडे काहीच मागण्याची माझी इच्छा होऊ नये, मला हेच दे. येणार आहे पुढे, येणार आहे. विठ्ठल बरोबर मी तुम्हाला खुणवतो प्रमाणाला, आहे का नाही रमेश? राईट खुणवतो. ऐका, मुद्दा फक्त चालू आहे. ऐका, द्यायचं असेल तर तुझ्याकडे मागण्याची इच्छा होऊ नये, हे दे महाराज. हे साधू संत असतात. बरं महाराज, काही लोक तुकाराम महाराजांकडे गेले, महाराज आपल्याकडे वेळ फार कमी आहे, तुम्ही सांगता काही मागायचं नाही, मागणं गुन्हा आहे. जर आम्ही मागणं मागितलं तर आम्ही ज्याच्याकडे मागणं मागतो त्याच्या अंकित होतो, बरोबर आहे. मग महाराज सांगा, आमचा संसार आहे, आम्हाला मागणं मागितल्याशिवाय आमचा संसार तरी कसा चालणार, बरोबर आहे. मागावं लागतो महाराज, आम्ही तुमच्यासारखे वैराग्यवान नाहीत महाराज, आम्हाला गरज पडते. कधी शेतात पेरता बी जर कमी पडलं महाराज, ओटीला का मोठीला म्हणतात, बरोबर आहे का नाही? हा, शेजाऱ्याचं बी तरी उसनं घ्यावं लागतं, मागावं लागतं म्हणले. महाराजांनी विचार केला, बरोबर आहे म्हणले. नाही, पण या माणसाचा जीवाचा असा स्वभाव आहे महाराज, मागल्याशिवाय राहतच नाहीये, कितीही असू द्या त्या, कितीही. आणखी असावं वाटतं, हा जीवाचा स्वभाव आहे. महाराजांनी विचार केला, बरं आहे तुम्ही मागताना मागा, पण मागणं मागत असताना 4 गोष्टीचा विचार करून मागणं मागा. ऐका, 4 गोष्टी सांगतो, त्या 4 गोष्टी लक्षात ठेवून मागणं मागितलं ना, मागणं मागण्याचा दोष लागत नाही. त्या कोणत्या 4 गोष्टी? पहिली गोष्ट, मागणं कुणाकडे मागावं, पहिला मुद्दा. मागणं काय मागावं, दुसरा मुद्दा. मागणं किती मागावं आणि मागणं कसं मागावं. विठ्ठल चार गोष्टी विचारात घ्यायच्या महाराज. 4 मुद्दे तुमच्या पुढे मांडतो, माझ्या सेवेला सुरुवात करतो. घाबरू नका. कंप्लीट टायमाला, म्हणजे टायमाला 11ला शाळा सुटणार आपली, कितीला का भरणार, बरोबर आहे. तुम्ही आला, तुमच्या चरणावर साष्टांग प्रणिपात. अर्धे घरी राहिलेच महाराज, मारलेच कळते आता, मारू द्या. 4 गोष्टी लक्षात घ्यायच्या, थोडं लक्ष द्या. मागणं कुणाकडे मागायचं, मागणं काय मागायचं, मागणं किती मागायचं, मागणं कसं मागायचं आहे. का जीवाचा स्वभाव मागणं मागण्याचा आहे. एक देव आणि जीव आणि संत, जीवालाच मागणं मागण्याची गरज पडते. साधू संत मागणं मागत नाहीत, देवाला मागणं मागण्याची गरज भासत नाही, कारण देव सर्वस्व आहे, देवाकडे सर्व आहे महाराज. कारण देव कुठलीच कमतरता नाही, म्हणून कुणाला मागणं मागावं लागतं, फक्त पैसमाळवासियांना मागणं मागावं लागतं. मग मागणं मागत असताना मागणंकडे कुणाकडे मागायचं आहे का? मागणं मागत असताना मागणं त्याच्याकडे मागायचं ज्याच्याकडे मागणं मागायचंय ना, त्याच्याकडे आपल्याला जी गोष्ट पाहिजे ती काय झाली पाहिजे, असली पाहिजे. मग जीवाला आनंद पाहिजे, आनंद. सगळं करणं कशा करता, सुखासाठी. मग विचार केला पाहिजे, या जगामध्ये सुख कुणाकडे आहे? सुख रूपायचा तुझा कोण सांगा, सुख रूपायचा तुझा कोण सांगा, सुख रूपायचा
सांगा सुखरूपा तुझं कोण सांगा माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा सारी खाता विठ्ठलरी जाती काऊले समान विठ्ठलरी जाती काऊले समान माझ्या पांडुरंगा माझ्या पांडुरंगा सारी विठ्ठलरी जाती काऊले धन्यवाद रामेश्वर भैया. जीवाला पाहिजे काय पाहिजे? राहू द्या महाराज, कुठली का चाल राहीना. तुम्ही कुठेही बसून बोला, कनेक्शन बरोबर येते महाराज. सांगू का, एक रामेश्वर भाऊ एक खंत होऊन गेले, नवीन टाळकरी का तयार होईना. आमच्या गावात असे काही जुने टाळकरी आहेत मला भजन काय ना त्याचं एक कारण सांगतो. लहान होतो मी, लहान सगळं आईच्या पुढे कोणी शिकून येईना बघा, समजून घेतलं पाहिजे. आणि आता ते गेलो की असं टाळापाशी गेलं, त्या टाळाला हात अरे आता काही तू मेल्यावर काही उरावर बांधून घेऊन जाणार आहेस का टाळ? तू आहेस म्हणूनच भजन आहे का? बरं टाळ कसा बसा घेतला, नीट वाजव, समजू का बघा. आता सम करते का हे लेकराला मला सांग. त्या जुन्या माणसाने जवळ गेलं पाहिजे. किंवा हात बापू असा नाही असा वाजव. महाराज नवीन नेतृत्वच तयार होऊ द्यायचं नाही. हा चांगलं पाहिजे. हा धन्यवाद. जीवाला पाहिजे काय पाहिजे? बोला गड्या, झोपलो काय तुम्ही? काही तोटा पाहिजे का चुना पाहिजे सांगा आता. हा कीर्तन सोडून टाकायचे आता लगेच. तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढेच चालणार. होय, सुख पाहिजे. सरळ मुद्द्यावर तुम्ही, बाकी मी विषयांतर करतच नाही. मला सुद्धा हा तुम्हाला हसून रंजून थोडस घेऊन चालता येतं, पण माझ्याकडे वेळ कमी आहे. जीवाला सुख पाहिजे. सगळं अठ्ठास कशा करता चालू आहे? हा मुलगा शाळेत जातो कशा करता? बोलत चला, शिकण्यासाठी. शिकणं कशासाठी? शिकण्यासाठी जात नाही, पहिला येण्यासाठी. बरोबर आहे. हुशार होण्यासाठी. हुशार होण्यासाठी जात नाही, नोकरी लागण्यासाठी. नोकरीसाठी जात नाही, पैसा कमवण्यासाठी. पैसा कमवण्यासाठी जात नाही, पैसा कमवून आनंदी राहण्यासाठी जातो. सुख समाधान मिळण्यासाठी. बरोबर आहे. मग एवढा अट्टहास करून सुखच मिळवायचं. बरोबर आहे. मग आम्हाला पाहिजे काय? बोला की माय, सुख पाहिजे. सुख हंगा असं हसल्या पाहिजे तुम्ही. हा सगळा अट्टहास आनंदासाठी. हा संसारामध्ये आहोत आपण. संसार कसा आहे? दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःखालय मशाश्वतम. या संसाराला ठाम पाठी लागली. या संसारामध्ये दुःख 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 खचखचून दुःख भरलंय. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. मग या दुःख रूपी संसारामध्ये असणाऱ्या जीवाला सुख पाहिजे. ते सुख त्याच्याकडे मागायचे ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे. माझा मुद्दा इथं होता, मागणं मागत असताना मागणं कुणाकडे मागायचं, मागणं किती मागायचं, मागणं कसं मागायचं आणि मागणं काय आणायचं मागायचं. या चार गोष्टी लक्षात घ्यायच्या, नंतर मागणं मागायचं. सरळ तुम्हाला अभंगाचा सरळ अभंग सांगून देतो. मागणं कुणाकडे मागायचं? सुख मागायचंय, देवाकडे मागायचंय. सुखरू पैसा तुझा कोण सांगा, देवाकडे मागायचंय. बरं मागत असताना ती गोष्ट त्याच्याकडे आहे. देणारा कसा असला पाहिजे? उदार असला पाहिजे. उदार उदार. उगा महाराज गावात मोठा वाडा असतो, 4-5 नौकर आणि आमचा बजरंग भाऊ सारखे, रामभाऊ सारखे हातामध्ये पट्टी घेऊन मोठ्या आशेने तिथं जातात. होय का नाही? हा पाटलाकड पहिलं पाटलाकड सगळं काही आहे, सगळं भरपूर आहे, सगळं भरपूर आहे. आपली किमान आशा असते 11,000 तरी 50 एकरवाल्या पाटलांनी द्यावं. व सरपंचानं 5,000 तरी किती दिला देतो म्हणा महाराज. मी लास्टला हवंच म्हणावा आणि आहेत लास्टला 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 म्हणून लास्टलाच राहणे. बरं पक्क धरा बघा. ऐका ऐका, कुठलीच कमतरता पण ना महाराज. फार पुण्यवान गाव आहे. म्हणजे देणार कसा असला पाहिजे? उदार असला पाहिजे. त्याच्याकडे ती गोष्ट असली पाहिजे. मागायचंय देवाकडे मागायचंय. मग देवाचा जर विचार केला तर देवासारखा उदार या जगामध्ये कोणीच नाही माय बापू.
तोची एक दानशूर दाता खूप गोड दोन्हीही मला जे लागते ते एकाच अभंगात रामेश्वर भंग त्याच्यासारखं नाही महाराज. कसं असतं मी दुपारीच बोललो का मोठ्याचं फक्त बघायला असताय का पट्टी मागत असताना गावाच्या कडेला राहणारा एक शेतमजूर सप्ताह येणार आहे म्हणून त्याच्या वर्षाच्या कमाईतले 50 रुपये काढून बाजूला ठेवतो. त्याचे सर्वस्व म्हणजे 50 रुपये आणि एकाचे 10,000 आणि 50 मध्ये भेद नाही महाराज. त्याचं सर्वस्व 50. तसं देणारा उदार असला पाहिजे. भगवान परमात्मा उदार आहे. नामदेवरायाच्या अभंगाचा तुमच्यापुढे विचार करतो. नामदेवराया देवाकडे मागतात बरोबर आहे. कुणाकडे मागितलं पाहिजे? देवाकडे मागितलं पाहिजे. काय मागितलं पाहिजे तर देवाच्या संबंधानं देवाकडे मागितलं पाहिजे. चरण सेवा अखंडित देवाची चरण सेवा मागतात. देवाकडे मागतात चरण सेवा मागतात. किती मागितलं पाहिजे? लिमिट प्रमाण सांगितलं. अखंड मागितलं पाहिजे. पुढता पुढती तिन्ही संबंध झाले. कसं मागितलं पाहिजे? नामा म्हणे कमलापती हात जोडले पाहिजेत. विनम्र भावनेनं मागणं मागितलं पाहिजे. विनम्र भावनेनं मागणं मागितलं पाहिजे. महाराज सांगू का मागणं कसं मागितलं पाहिजे मागणं काय मागितलं पाहिजे? श्रीमद भागवत कथा सांगतो. भागवतात एक चरित्र येऊन जातं. कुंती माता कुंती मातेसारखं मागणं मागितलं पाहिजे. कळलं पाहिजे. सगळं ते युद्ध संपून गेलं बरं का कपिल. कुठलं? महाभारतातलं. वा. कौरवांचा पराजय झाला पांडवाचा विजय झाला. धर्मराजा गादीवर बसला. बरेच दिवस झाले. एक दिवस भगवान परमात्मा म्हणतात बरं का धर्मा आता मला गेलं पाहिजे. सकाळचं कीर्तन झालं दुपारचं झालं आता दोन्ही कीर्तनाचं म्हणून पाकिट एका जागी भरराट टाऊन म्हणली. आता पेट्रोल सगळं निघाव म्हणली त्याच्यामध्ये. हो मग दर भारच्या सारखं होऊ. धर्मराजाला कोण म्हणते? श्रीकृष्ण म्हणतात गेलं पाहिजे. धर्मराजाच्या डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आल्या. काय म्हणे देवा इतके दिवस तुम्ही माझ्या इथं राहिलात थोडे दिवस थांबाना. नाही म्हणले मला सुद्धा घरी जावं लागतं गावाकडे जावं लागतं. ऊन लागलं तरी जावंच लागतं म्हणले. गेलं पाहिजे. सगळ्यांना कळलं गावामध्ये त्या नगरीमध्ये की देव जातोय दिवस निघाला. भगवान परमात्मा चालले आणि जाता जाता ज्यावेळेस रथ गावाच्या बाहेर आला रथाच्या पुढे एक स्त्री उभा होती. मी का सांगतोय मागणं देवाकडे मागायचं मागणं काय मागायचं आणि मागणं कसं मागायचं या तिन्ही गोष्टी ह्या एका मागण्यामध्ये दिसून येतात स्पष्टपणे महाराज. एक स्त्री होती पांढरे साडी अंगावर घातलेली दोन्ही हात जोडून देवाच्या पुढे उभी आहे. डोळ्यात आसवांच्या धारा आहेत. भगवंतांनी रथातून उडी मारली. ताड त्या स्त्रीच्या जवळ गेली. दोन्ही हात जोडली. ती कोण होती? हो कोण? कुंती माता होती. कुंती माता भगवंताची आत्या होती. दरवेळेस कृष्णा म्हणून हाक मारायची पण आज देवा म्हणून हाक मारते. देवा प्रभू स्वामी नाथ तुम्ही चाललात? कृष्णाने विचारलं आत्या तुला काही वेड लागले का? म्हणले अगं तुझ्या भावाचा पोरगा आहे आणि मला स्वामी नाथ देवा म्हणतेस? हो म्हणे देवा आजपर्यंत तुम्ही माझ्या घरी राहिलात तुम्हाला मी कृष्णा म्हणून हाक मारले पण तुमचं रूप याच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्ही भगवान आहात जगाचे मालक आहात. देवा काही दिवस राहणार. नाही आत्या मला गावाकडे गेलं पाहिजे. आत्या तुला काही पाहिजे का सांग. कुंती माता देवाला विचारते तुला काही पाहिजे का सांग. कुंती मातेला देव भगवान विचारतात आत्या तुलाच काही पाहिजे का सांग. आजपर्यंत मी तुझ्या दरबारामध्ये राहिलो आता मी शेवटी जातोय. जाताना जगाचा मालक बाप आहे मी अख्ख्या ब्रह्मांडाचा मालक आहे. आज तुला पाहिजे का सांग. कुंती माता म्हणते देवा आता मला मागण्यासारखं काही शिल्लक राहिलंच नाहीये पण देवा जाता जाता माझी विनंती आहे देवा. जसं महाराजाचं पाकिट भरलं का नाही तसं कपिलचं पाकिट भरा म्हणलेलं इच्छा करलाय कीर्तनामध्ये. कोण म्हणते? कुंती माता देवाला म्हणते मला जर काही द्यायचं असेल देवा. दोन्ही हात जोडले आणि कुंती माता सांगते देवा मला द्यायचं असेल तर फक्त एकच दे. देणारा कोण आहे? जगाचा बाप आहे भगवान श्रीकृष्ण आहे माय बाप. तुझे सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझे बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. समर्थ आहे दातृत्ववान आहे दाता आहे त्याला देण्याचं सर्व शक्ती त्याच्याकडे आहे. आज कुंती माता त्या देवाकडे मागणं मागते मला जर काही द्यायचं असेल तर काय दे. काय बोला गड्या बोला काय दे. Hey,
नामदेवराय देवाकडे मागणं मागतात, नामदेवराय मागत नाहीत महाराज. समाजाला देवाकडे मागणं मागायचं, कसं मागणं मागायचं मागून दाखवतात. काय मागितलं पाहिजे, देवाकडे मागितलं पाहिजे. हेची देवापै मागत, देवाकडेच मागितलं पाहिजे, हेच मागितलं पाहिजे. काय? चरण सेवा अखंडित, देवाच्या चरणाची सेवा मागितली पाहिजे महाराज. एकदा एक छत्रपती शिवाजी महाराज कुठेतरी स्वारी करता जात होते आणि जाता जाता एक शेत होतं, त्यांना भूक आणि तहान लागली म्हणत. तहान, एक म्हातारी आजी टोपलं घेऊन शेताला जात होते. का जीवाचा स्वभाव सांगतो. जाता जाता तहान लागली होती. महाराज होते शेवटी. महाराजांना वाटलं इथं पाणी प्यावं. आजी बसली आंब्याच्या झाडाखाली आणि पुढे जावं. जवळ गेले, घोडे ते बाजूला थांबवले आणि सांगितलं, आजी थोडं पाणी मिळेल का? आता पूर्वीचा काळ होता, पाणी मागितलं का महाराज? पूर्वी 2 घास खाऊन जा म्हणायचे. बरोबर आहे मग तुमच्या काळात? बरोबर आहे का? काय बरोबर आहे? भोळे माणसं आहेत महाराज सगळे, इथल्या भोळे. ऐकतात ऐकतात, दृष्ट लागण्यासारखं इतकं छान ऐकतात. 2 घास खा. त्या आजीनं कोरभर भाकर काढली, त्याच्यावर असेल ते टाकली, चटणी ते महाराजांना खायला दिली. महाराज पाणी पिले. महाराजांना छान वाटलं. आणि किती भोळे होते पूर्वीचे माणसं बघा, किती भोळे. आजी मला ओळखलं तर तुम्ही? म्हणले नाही ओळखायला. अहो मी हिंदवी स्वराज्याचा संस्थापक शिवाजी महाराज, शिवाजी राजा म्हणतात मला. हो, तुमचं नाव ऐकून आहे मी. तुमच्यामुळे राजा आम्ही सुरक्षित आहात बघा. तुमच्यामुळे आमच्या कपाळावर कुंकू व्यवस्थित आहे. तुमच्यामुळे आमच्या आई, आमच्या मुलींची, आमच्या लेकींची आबरू व्यवस्थित सुरक्षित आहे. महाराज अहिल्यादेवी होळकर शिवाजी महाराज देव होते का नाही मला माहित नाही, पण ते होते म्हणून देवळातले देव देवळात राहिले बघा. अहिल्याबाईचे चरित्र बघा महाराज. एक स्त्री होती, सगळ्या ह्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार, पुण्यश्लोक नाव लागलं त्या अहिल्याबाईला महाराज. पुण्यश्लोक, पुण्यश्लोक बसवण्णा हे थोर समाज सुधारक. शिवाजी महाराजांना आनंद वाटला आणि शिवाजी महाराज त्या म्हाताऱ्या आजीला म्हणतात, काय तुम्हाला पाहिजे का सांगा. गाठी गाठीचं डोंगड्या जुनी आजी सांगितलं. इतकी भोळी होती. देणारा हिंदवी स्वराज्याचा संस्थापक आहे महाराज. हिऱ्या माणकाचे कितीतरी खजाने आहेत, पण ती आजी इतकी निखळ होती. राज मला कशाची कमतरता नाही. अहो काहीतरी मागा ना, काहीतरी मागा. काहीच गरज नाही. पण माझे मालक तिथं वावरात नांगर हाणतात, त्यांना जाऊन विचार काही पाहिजे का. हा साधेपणा, काहीच मागत नाही. देणारा दातृत्ववान आहे. शिवाजी महाराज चालून गेले. नांगर हाणता हाणतात त्यानं पाहिलं आणि पूर्वीचे माणसं असे झकपक कपडे दिसले की आऊ तिथं सोडून द्यायचा आणि आला महाराज कडेला. राम 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 राम. कोण? मी शिवाजी महाराज. महाराज 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 पाय पडला. म्हणले कसं काय यानं केलं आमच्या गरीबाच्या? असंच बोलतात ना गरीब माणसं. कसं काय यानं केलं? म्हणले काही नाही हो, इकून जात होतो, आजीचं 2 घास खाल्लो, पाणी पिलो, चांगलं झालं की. म्हणले खाल्लात ना, सोबत घेऊन जा. आहे ते हा उपवास आहे, पण शेतकरी किती उदाहरण, सोबत घेऊन जा. म्हणले नाही नाही, एक विनंती आहे, तुम्हाला काही पाहिजे का मागा. म्हणले आम्हाला काही नको, 11च्या आधी या महाराजाचं तोंड बंद करून टाका. म्हणले 11च्या पुढे 1 मिनिट जायला नका. होय उमेश, बरोबर आहे का? बरोबर आहे उमेश. अरे भात सोडा परी 7 सोडणे, रावणाच्या पक्षात चालस तू आता. ऐका, काय पाहिजे का सांगा. तो शेतकरी काय म्हणतो, आम्हाला काही नका म्हणले महाराज. काय म्हणले, सकाळी सकाळी पहाटे आला म्हणले, येताना चुना तंबाखू आणला, पण चुना विसरलाय, तेवढं चुन्याच बघा म्हणले. देणारा एवढा उदार आहे, पण मागता काय आलं पाहिजे. महाराज आज देवाच्या दरबारामध्ये आम्ही उभे आहात, काय मागितलं पाहिजे. हा नामदेवराय शिकवतात, देवाकडे मागायचे. काय मागायचंय देवाकडे? हेच मागितलं पाहिजे. काय? चरण सेवा अखंडित. त्या देवाच्या चरणाची सेवा मागितली पाहिजे. चरणाची सेवा. आता ती चरणसेवा कुणा मागितली, त्या चरणसेवेचं फल काय, चरणसेवा कशी केली पाहिजे, हे वेगळे मुद्दे आहेत. पण वेळेच्या अभावी पुढे चालतो. आज खूप 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 गोड प्रसंग आहे. भगवान परमात्मा विठुरायाच्या मंदिरामध्ये आहेत. देव असा उंच एका कट्ट्यावर बसलाय, नामदेवराया खाली बसले. आज नामदेवरायाला देव विनंती करतोय, नामदेवा काहीतरी मागा. सांगू का, साधू महात्मे मागत नाहीयेत, पण भगवान परमात्माच अशी अपेक्षा करतो.
त्या नामदेवरायाकडे, तुकाराम महाराजाकडे, ज्ञानोबारायाकडे, त्या चोखोबारायाकडे फक्त वाट बघतो, हा कधी मागतो, हा कधी मागतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे. इतकंच नाहीये, जर एखाद्या साधूच्या मनामध्ये आलं हा विचार, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मागण्याची गरज पडत नाही, नुसतं नामदेवरायांनी मनात विचार आणावा, मला ही वस्तू पाहिजे, लगेच भगवान परमात्मा प्रगट करतो महाराज पुढे. बरं, नामदेवराया नकोच म्हणतात. आता देव काय करतो, नामदेवरायाला थोडा आमिष दाखवतो. नामदेवा, तुम्हाला काही नको का? काहीही नको मला, मी तुम्हाला काहीतरी द्यावं वाटतं मला. एका देव देतो महाराज, पण घ्यायचं नसतं. एकदा सांगतो मागणं कसं असलं पाहिजे. एक सांगू का, एक सूरदास नावाचे संत होऊन गेले रामेश्वर भाऊ. त्यांना दोन्ही डोळे नव्हते. ऐका, कळते का मी काय बोलतोय ते? काय बोल, कळाले का? काय कळाले? हा, ऐका, फक्त ऐका, चिलबिचल करू नका अजिबात तुम्ही. दोन्ही डोळे नव्हते. मागणं कसं असलं पाहिजे, मागणं काय मागितलं पाहिजे. एकदा भगवान श्रीकृष्ण त्यांना प्रसन्न झाले. सांगितलं, सूरदास, मी देव आहे, काहीतरी मागा. सूरदासजी म्हणले, प्रभू हमको क्या चाहिए अभी, मला काही नको देवा, जे आहे त्याच्यामध्ये मी समाधान आहे. अहो, कसले समाधान? म्हणले, तुम्ही दोन्ही डोळ्यांना आंधळे आहात, तुम्हाला मी डोळे देतो. म्हणले, डोळे नको. अहो महाराज, जर एक लेन्स गेली तर कितकीला, उदगीरला केवढ्याला पडाले? 9,000, 10,000, 14,000, बरोबर आहे का नाही? त्या देवांना डोळे, अहो मी डोळे देतो तुम्हाला. पण सूरदास म्हणले, आता बघण्यासारखं मला काही गरजच नाही की माझं चालतंय, म्हणले भागतंय कस तरी. सूरदासजी म्हणतात, नाही मला नको. भगवान परमात्मा म्हणतात, सूरदासजी मी तुम्हाला डोळे देतो. सूरदासजी म्हणले, देवा दे, पण एका अटीवर, सगळ्यात अगोदर मला तुझं दर्शन झालं पाहिजे. सूरदासजीला डोळे दिले. सूरदासजीच्या समोर भगवान परमात्मा उभे राहिले. कस्तुरी तिलकम ललाट पटले, वक्षस्थले कौस्तुभम नासागरे वर्मक्तिकम, करतले वेणुकंकणम, सर्वांगे हरिचंदनम सुलितम, कंठेच मुक्तावली, गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणी, अस्ति सौस्तरुणी करागर विगलत, कल्प कृष्णाप्लुतम, वस्तु प्रस्तुत वेणुनादलरी, निर्वाण निर्व्याकुलम, स्तरतस निभवतनी विबुलसत, गोपी सहस्त्रावर्तन हस्तन्य ताप वर्गिलो मकिलो दारम किशोराकृती. भगवंताचं हे सुंदर रूप, किती सुंदर! मदनाचा पुतळाच, राजसा सुकुमार मदनाचा पुतळा, राजसा सुकुमार मदनाचा पुतळा, राजसा सुकुमार मदनाचा पुतळा, राजसा सुकुमार पुन्हा डोळे झापले महाराज. आणि आता सूरदासजी देवाला मागतात. बघा रामभाऊ काय मागतात, देवा आत्ता दे म्हणले मला. देव म्हणला, इतक्या वेळ घ्या म्हणत होतो, तुम्ही घेत नव्हतो म्हणले. आता एकदा दिले की लगेच बामणाला दिली वस्त्री, हळूहळू. महाराज लोकांचं तसलंच राहते म्हणले, बिस्लरीचं पाणी, जारचं पाणी, थंड पाणी, गार पाणी. चपात्या भाजी केली की भाकर मागतात म्हणले, आहे का नाही? आता भाकर केली की पुरणपोळी. करावं कसं? देवाने विचारलं, सूरदासजी आणखीन द्यायचं काय पाहिजे सांगा, मला जे डोळे दिलेत ना ते डोळे पुन्हा घालून टाका म्हणले. देवाकडे मागितलं पाहिजे, काय मागितलं पाहिजे? देवाला आश्चर्य वाटलं. म्हणले, इतके मौल्यवान डोळे मी तुम्हाला दिलेत म्हणले, त्याचं कारण काय डोळे घालण्याचं? सूरदासजींनी खूप गोड उत्तर दिलं देवाला. देवाची सुद्धा मान खाली झाली. महाराज, देवा एकदा तुझं रूप पाहिल्याच्या नंतर या जगामध्ये दुसरं पाहण्यासारखं काही शिल्लक राहील नाही, म्हणून डोळे घाल. हेची देवापै मागत, चरण सेवा अखंडित, हे मागितलं पाहिजे. आज भगवान परमात्मा नामदेवराया समोरासमोर आहेत. देव नामदेवरायाला बोलतो, नामा काहीतरी माग ना. देव मला कशाचीच कमी नाही. खरं सांगा, तुकाराम महाराजांच्या जीवनात काय होतं? एक पत्नी अन्न करून मेली होती, सगळी संपत्ती उधळून लावली होती. महाराज भंडाऱ्या डोंगरावर जाऊन भजन करायचं, दुपारी चरित्र पाहण्याचं. नामदेवरायाचा सुद्धा तसा संसार होता. फक्त नाथ महाराज जर सोडले तर बाकीचे सगळे संत पैशाच्या बाबतीत पैसा धन बाळगून नव्हते. गोमासा समान तुका म्हणे आम्हा धन. जळोजी मळोजीचे चरित्र बघा महाराज, बंखा चोका पंखाचं चरित्र बघा. पैशाला ते माती मानतात, माती. सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण. काय हुशार!
आता हळूहळू डोळ्याचे कोरा सुजून येत बघा तुमच्या. मला इथून सगळे मुंसाच्या डोळ्यावरून दिसलेत महाराज. असं का वाले आज काय बिघडाले का म्हणाला? हा बिघडणार आले की ज्याच्या ज्याच्या डोळे सुचले ते सगळे टीव्हीवर दिसणार आहेत. आता कुणाला लाल गुण डोळे पुढे सगळा मेकअप सगळं सगळं दिसतो. सरपंच तर लईच जांभळ्या जाईल काय काय आंबट वरण चीज टाकायचं बंद करा बरं उद्यापासून. हा कीर्तन झाल्यावर नाश्ता ठेवतो ग तो गोबर आहे सांगता सोने रुपये आम्हा मूर्ती के समान. काय होतं काही नव्हतं तरी साधू संत काय म्हणतात देवा आम्हाला कशाचीच कमी नाहीये पण देव हुशार आहे बरं का. हो दादा देव हुशार आहे तुमच्यासारखा. अरे पूरच डायरेक्ट आकडा टाकले की तर ए बबल्या विठ्ठल विठ्ठल पूर आकडा टाकला पण बरं झालं शॉर्ट झालं नाही. चलला आकडा चलला प्रत्येक वेळेस चलना बरं बाप्या. व्होल्टेज जास्त येते कधी कधी ऐका. नामदेव देवाला म्हणतात देवा मला काही कमी नाही. घरामध्ये काहीच नव्हतं महाराज पण देव म्हणतो नामा अरे तुझ्या घरामध्ये सध्या संघ वातावरण चालू आहे काहीतरी घे ना. ऐका देवानं आमिष दाखवलं नामा मला तुला द्यायचे तुला मी काय देतो पैसा देतो धन देतो धन संपदा देतो. म्हणतात नलगे मुक्ती धन संपदा काय मागतात संत संग दे सदा सदा संग हरिदासाचा. आला काय दुसऱ्या चरणातले. आता संगतीचं मी जाणून घ्या रामबाबा इतके अज्ञानी नाहीत की तुम्हाला सगळं सुटेबल सांगावं. देवा नको 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 नको. ज्या वेळेस धनसंपदा नको म्हणतात नामदेवराया छोटी वस्तू नको वाटलं त्याच्यापेक्षा मोठा आमिष दाखवावं. म्हणले नामा तुला मोक्ष देतो मोक्ष. देवा अरे मोक्षाची पुढची अवस्था आहे म्हणे कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधिकरी. अरे आम्ही कैवल्याचे अधिकारी आहोत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. हा अरे त्या मुक्तीला काय सांगतोस म्हणले. अरे त्या मुक्ती तर माझी पटराणी बायको आहे म्हणले तुकाराम महाराज. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी. अरे देवा अरे ती आमच्या घरची बायको आहे बायको तीच आम्हाला काय देणार. देवाला आश्चर्य वाटलं म्हणजे नामदेवा काय पक्का आहेस रे काहीच मागणार झालास म्हणजे तू काहीच दक्षिणात काहीच नको. देवा म्हणले नामा तुला काहीच नको तुला काय करतो राहण्यासाठी ठिकाण देतो म्हणले तुला स्वर्गात पाठवतो इंद्रपुरीमध्ये पाठवतो. म्हणले त्या इंद्रात काय करावं म्हणले जाऊ ना
तिथेही जाणार नाही म्हणले. हा 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 हा. आता आपल्याकडे कमी वेळ आहे महाराज. आता काय करावं आपण, मलाही बक्कल सांगा वाटाले. आणि 11च्या पुढे जाऊन बी तेवढेच, आणि 11ला थांबून बी तेवढेच, आणि पुन्हा 11च्या पुढे गेल्यावर तुमचे लालबुन डोळे आणि ते सुजलेले डोळे. माय कुठं याला कीर्तन भेटलं होतं का नाही की मोठं जोरजोऱ्यानं चिरकू चिरकू बोलात. भाड्या कसा सांगू लागता वाटूळ मट मट तोंडाला फेस यायचो कोणा. उगा आप्पा 11ला थांबलेलं बरं. हा उगा 11ला थांबलेलं बरं आहे का. कैलासात पाठवतो नामदार आहे म्हणतात. वैकुंठा जावया तपाचे साया असं लागे शिवा नाश नामा. अरे वैकुंठाला सगळ्याला जाता येत नाही बाबा. आयुष्यभर तप करावं लागतं, जीवाचा नाश करावा लागतो, मग वैकुंठ भेटतो. नामदार आहे म्हणतात वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी वैकुंठ ती नाट झोपडी. वैकुंठाला नको म्हणले. नामदेव आहे म्हणतात अरे देवा त्या वैकुंठात जाऊन आम्ही करावं काय सांग म्हणले. हा तिथं जाऊन काही भजन आहे का कीर्तन आहे काही नाही म्हणले. हा काही नाही काही नाही काही नाही. बरं देवा वैकुंठाला जातो म्हणले, पण सांगा तुमच्या घरी जर सोयरा आला, सोयरा येते का नाही कधी सोयरा येते का नाही. हा सोयरा आला, तुम्ही सोयऱ्याला राहा कापडून करता रामभाऊ बरोबर आहे करता, आणि तुम्ही घरी सोयऱ्याला ठेवून कीर्तनाला गेल्यावर सोयरा घरी राहील का म्हणला. मग घर मालकच घरी नाही आणि आम्ही काय म्हणून राहू म्हणतात का, असं राहते का नाही. बरोबर आहे का मी बोलतो ते. तस वैकुंठ कुणाचं घर आहे बोला गड्या. विशाल महाराजाचं का, मग कुणाचं देवाचं. देवाच्या पत्नीचं लक्ष्मीचं आहे. हा देव काय म्हणतो नामदेवरायला तुला माझ्या घरी नेऊन ठेवतो. अरे देवा काही वेळ आहेस का म्हणले. त्या वैकुंठाला कुलूप लागले म्हणले कुलूप. अरे तिथं तू नाहीस तुझी पत्नी नाहीये मग देव आहे कुठं. या सुखा कारण देव वेडा या सुखा कारण देव वेडा फक्त आता 10 मिनिटाचा वेळ राहिला महाराज. देव आहे कुठे. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून पैसमाळ मध्ये राहिला. धन्य धन्य ते पैसमाळ जेते लक्ष्मी सहित नारायण संतांच्या दरबारामध्ये आहेस. आणि तिथं काय करावं म्हणले आम्ही हाताने स्वयंपाक करून खावा का म्हणले. कोण कोण म्हणलं नामदेव आहे. वैकुंठाला नको. वैकुंठ महाराज सगळ्या परीक्षात नामदेवराया पास झाले. म्हणले नामा मी हरलो बाबा माग तुला एकदाच कुठं राहायचं सांग. अभंगाच्या दुसऱ्या चरणात मागतात. वासुदेव पंढरीचा लक्ष्मण भया पाय दाबत होते. पाय चरण सेवा करत होते. चरण सेवा अखंडित चरण सेवा. पाय दाबता दाबता लक्ष्मणाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा पडायला लागल्या आणि त्या रामाच्या पायावर पडल्या. रामचंद्र प्रभू जागी झाले आणि जागी झाल्याच्या नंतर लक्ष्मणाकडे पाहिलं. लक्ष्मण खळा 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 रडत होता. काय झालं लक्ष्मणा तुला.
काही नाही दादा, काही नाही दादा. नेमकं झालं काय दादा? अरे लहानपणापासून त्या दोन्ही चरणाची सेवा आतापर्यंत कोणी केली? मी केली. आता उद्यापासून या चरणाची सेवा मला घडणार नाही, अखंडित घडणार नाही, दिवसभर घडेल. पण संध्याकाळी बाजा येईल तुझं लग्न झाल्याच्या नंतर, अखंडित शब्द करतात. म्हणून नामदोरे आठवण करून देतात, देवा विचार कर, चरण सेवा मला दिवस रात्र पाहिजे. जर तुझे चरण मला दिलास तर पुन्हा तुझ्या पत्नीकडे जाऊ देणार नाही. म्हणून नामा म्हणे कमलापती, हेची दावी पुरता पुरती, पाय कुणाचे? पाय लक्ष्मीच्या हाती, तिसी यावे का पुरती. म्हणून नामदेवराया लक्ष्मीपती वापरतात, रुक्मिणीचं नाव घेतात, त्या कमलेचं नाव घेतात. अगोदर मातेला प्रसन्न करतात, नंतर सेवा मागतात. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मानलो. चरणात सेवा हनुमंतरायाने केली, दास्यत्व निकट हनुमंते केली, म्हणून देखील रामचरण. त्या चरणात सेवा राधेने केली, त्या चरणात सेवा शबरीने केली. सगळ्या साधू संतांना भगवंताच्या चरणात सेवा केली. ती सेवा तुम्हाला सुद्धा घडो, हीच भगवंताच्या चरणी इच्छा व्यक्त करतो. झालेली सेवा गुरुवार्याच्या चरणी समर्पित करतो, विठुरायाच्या चरणी समर्पित करतो, मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व टाळकऱ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. आमच्या कपिल महाराजांना, माता माऊल्यांना खूप छान साऊंड सिस्टीम चालवली बरं का. माऊली मंडप शिरूर दबडे, मला द म्हणल्या शिरूर दबडे शिरूर, खूप गोड, खूप छान दिले. त्यांना पण धन्यवाद देतो. तुम्हा सर्व मायबापाच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. बोलण्याच्या ओघामध्ये माझ्याकडून एखादा अपशब्द गेला असेल, तुम्ही उदाहरण दाखवण्याच्या माबापांनी क्षमा करा. ज्ञानेश्वर मा